हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू एनलायटन एज्युकेशन अकॅडमी. तर आज आपण आपल्या कंपोजिशन ऑफ मॅटर या चॅप्टरमध्ये काय पाहणार आहोत? गॅसेसबद्दल पाहणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? मागच्या लेक्चरमध्ये आपण मॅटर म्हणजे काय पाहिलं होतं? मॅटर म्हणजे काय पाहिलं होतं? त्याचे टाईप्स म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन पाहिलं होतं. ओके, त्या क्लासिफिकेशनमध्ये आपण फिजिकल क्लासिफिकेशन सुरू केलं होतं. त्याच्यातले आपले 2 बीट झालेले आहेत. 2 बीट कोणते झालेले आहेत? ते 2 बीट म्हणजे सॉलिड आणि लिक्विड. सॉलिड आणि लिक्विड. आता कोणतं? गॅस. ओके, तर मी हेडिंग टाकतो गॅसेस. ओके, तिसरा नंबर बेटा गॅसेस. ओके, गॅसेस म्हणजे का? आता सॉलिड म्हणजे तुम्हाला माहीत झालं, लिक्विड म्हणजे सुद्धा माहीत झालं. गॅसेस म्हणजे असे सबस्टन्स असतात बेटा, त्यांना डेफिनाइट शेप सुद्धा नसते, डेफिनाइट व्हॉल्यूम सुद्धा नसते, पण डेफिनाइट मास असते. द सबस्टन्स विच हॅव्स, लक्षात घ्या पहिलं, द सबस्टन्स विच हॅव्स डेफिनाइट shape, the substance which does not have definite shape nor definite volume but have definite mass. Okay, is called as gases, is known as, लक्षात घ्या. गॅसेस म्हणजे काय? गॅसेस म्हणजे मॅटरची अशी अवस्था की ज्यांना आहे की नाही डेफिनाइट शेप नसते. मी पाहिलं का, एअर, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे सगळे, हवा, हे काय आहे? गॅस आहेत ना. यांना कोणता शेप आहे का? नाही, सगळीकडे फैललेला आहे. यांना शेप आहे? नाही. म्हणजे यांना डेफिनाइट शेप नसते, डेफिनाइट व्हॉल्यूम सुद्धा नसते, पण यांना डेफिनाइट मास असते. ऐका, पण यांना डेफिनाइट मास असते. मी हे याला असं क्रॉस केलं म्हणजे तुम्ही सुद्धा करायचं असं नाही बरं. तुम्ही व्यवस्थित लिहायचं. मी फक्त त्याला नसते म्हणून क्रॉस करायलो. समजलं ना? ओके, तर हे झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे बेटा, पहा, लक्षात घ्या. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मी तुम्हाला सांगितलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? 2 मॉलिक्युलच्या मधातलं, 2 ॲटमच्या मधातलं, 2 पार्टिकलच्या मधातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि ते इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिडमध्ये सगळ्यात जास्त असते. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिडमध्ये सगळ्यात जास्त असते. त्याच्यानंतर लिक्विड, त्याच्यानंतर गॅसेस. म्हणजे गॅसेसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सर्वात कमी असते, म्हणजे लिक्विड आणि सॉलिड पेक्षा कमी असते. मग दुसरा पॉईंट काय लिहायचा? द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन गॅसेस आर वीक. व्हेरी वीक. द intermolecular force of attraction between gaseous molecule is very weak. गॅसेस मॉलिक्यूल मधलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे खूप वीक असते. जर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असेल तर गॅसेस मॉलिक्यूल मधलं अंतर सुद्धा जास्त असते. काय असते? अंतर सुद्धा जास्त असते. द डिस्टन्स बिटवीन द पार्टिकल इज द डिस्टन्स और मॉलिक्युलर स्पेस between particle is large, very. अरे समजा हे गॅस आहे, हे गॅसचे पार्टिकल आहेत, हे गॅसचे
पार्टिकल आहे की नाही. गॅस तुम्हाला असा खुला सोडता येत नाही, एका कंटेनरमध्ये असा बंद घ्यावा लागते, वरून झाकून टाका लागते, असं समजलं ना. हे गॅसचा मॉलिक्यूल गॅस, या दोघांमधली स्पेस जास्त आहे की नाही, या दोघांच्या मधातली स्पेस, या दोघांच्या मधातली स्पेस, या दोघांच्या मधातली स्पेस जास्त आहे की नाही. त्याला इंटरमॉलिक्युलर स्पेस किंवा इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स म्हणतात. ते कसं असते गॅसेसमध्ये जास्त असते. ते कसं असते गॅसेसमध्ये जास्त असते. ते कसं असते गॅसेसमध्ये ते जास्त असते. ओके. आता मला एक गोष्ट सांगा, जितकं जास्त इंटरमॉलिक्युलर स्पेस तितकं त्यांना कॉम्प्रेस करता येते, दाबता येते. काय करता येते? दाबता येते, म्हणजे पार्टिकल जवळ येते. म्हणजे काय असते बेटा, गॅसेस हॅव व्हेरी हाय कॉम्प्रेसिबिलिटी. काय? गॅसेस हॅव व्हेरी हाय कॉम्प्रेसिबिलिटी. म्हणजे गॅसेस हॅव व्हेरी हाय कॉम्प्रेसिबिलिटी. ओके. पाचवा पॉईंट काय बेटा, जसं लिक्विडला आपण फ्लुइड म्हणलं तसं गॅसेसला सुद्धा फ्लुइड म्हणता येत. का? कारण गॅसेस सुद्धा फ्लो होतात आहे की नाही, वरी हवेत फ्लो होतात की नाही. मग जे गोष्टी फ्लो होतात त्यांना फ्लुइड्स म्हणतात. गॅसेस आर ऑल्सो फ्लुइड्स. काय? पहा लक्षात घ्या, गॅसेस आर ऑल्सो फ्लुइड्स. गॅसेस आर ऑल्सो फ्लुइड्स. ओके, लक्षात घ्या. द डेन्सिटी. आता पहा 6वा पॉईंट, सगळ्यात जास्त डेन्सिटी बद्दल. आपल्याला माहित आहे सॉलिडची डेन्सिटी सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर लिक्विडची सगळ्यात कमी असते गॅसेसची डेन्सिटी. मग गॅसेसची डेन्सिटी सॉलिड आणि लिक्विडपेक्षा कशी असते? कमी असते. कशी असते? कमी असते. मग लिहा पॉईंट. 6वा पॉईंट काय? द डेन्सिटी ऑफ गॅसेस इज व्हेरी weak. The density of gases is less than liquid and solid. हे झाली बेटा 6 गॅसेसचे पॉईंट. आता गॅसेसचे एक्झाम्पल कोणते रे? एअर, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, ETC. एअर, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, ETC. समजलं? एअर, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, ETC. हे झाले 6 पॉईंट. पहा लक्षात घ्या बेटा. द सबस्टन्स विच डज नॉट हॅव डेफिनाइट शेप. पहा लक्षात घ्या, गॅसेसला शेप नसते, गॅसेसला व्हॉल्यूम नसते, पण गॅसेसला मास असते. म्हणजे ज्या सबस्टन्सला डेफिनाइट शेप नसते, डेफिनाइट व्हॉल्यूम नसते, पण डेफिनाइट मास असते, त्यांना आपण गॅसेस म्हणतो. लक्षात घ्या. नंतर गोष्ट येते बेटा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अरे लक्षात घ्या, गॅसेसचे मॉलिक्यूल दूर दूर पळतात, म्हणजे त्यांच्यात इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे. ऐक ना, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे. कमी म्हणजे काय? व्हेरी वीक. मग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असल्यावर त्यांच्यातलं डिस्टन्स कसं राहील? लार्ज राहील, व्हेरी लार्ज. ऐक ना, गॅसेस हॅव व्हेरी हाय कॉम्प्रेसिबिलिटी. अरे लक्षात घ्या, हाय कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय? आता हे बघा, हे आहे गॅस, हे गॅसचे मॉलिक्यूल आहे, दूर 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 गॅसचे मॉलिक्यूल आहेत. हे दिसायला ना, हे गॅसचा मॉलिक्यूल, गॅसचे मॉलिक्यूल. हे गॅसचे मॉलिक्यूल कशात? दूर दूर आहे. यांना आपण एका कंटेनरमध्ये क्लोज केलं, वरून असं पिस्टन लावलं, आहे की नाही? आणि याला जर समजा आपण असं दाबलं, तर हे सगळे मॉलिक्यूल दबून जवळ येतील की नाही? म्हणजे त्याला कॉम्प्रेस करता येते, गॅसला कॉम्प्रेस करता येते. पण लिक्विडला आणि सॉलिडला कॉम्प्रेस करता येत नाही. लिक्विडला थोडं कॉम्प्रेस करता येते, थोडंसं, पण सॉलिडला कॉम्प्रेस करता येत नाही. कॉम्प्रेस करायचा प्रयत्न केला तर ते तुटते, आहे की नाही? पण गॅसेसला कॉम्प्रेस करता येते. का? कारण या पार्टिकलच्या मधात स्पेस आहे ना, कॉम्प्रेस करून ते स्पेस कमी व्हायला चान्स असते, म्हणून ती कॉम्प्रेस होऊ शकते. समजलं? मग गॅसेस जर समजा हे आपण काढून टाकलं असं, तर गॅसेस उडून जातील ना. उडून जाऊ शकतात म्हणजे काय होते? फ्लो होते. म्हणजे दे हॅव टेंडन्सी टू फ्लो, म्हणून दे आर फ्लुइड्स. म्हणून गॅसेस आर फ्लुइड्स. फॉर एक्झाम्पल, आता डेन्सिटी म्हणजे काय? घनता. डेन्सिटी म्हणजे घनता.
लक्षात घ्या, सॉलिडची डेन्सिटी सगळ्यात जास्त असते, त्याच्यानंतर लिक्विडची, त्याच्यानंतर गॅसेसची, आहे की नाही? हे नेहमी लक्षात ठेवा, सॉलिडची डेन्सिटी सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर लिक्विडची, त्याच्यानंतर गॅसेसची. समजलं? म्हणून द डेन्सिटी ऑफ गॅसेस इज लेस दॅन लिक्विड अँड सॉलिड. कमी असते ना. एक्झाम्पल काय? ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, एअर, ETC आर द एक्झाम्पल्स ऑफ गॅसेस. ओके, कॉपी दिस. ओके फ्रेंड्स, तर हां चला, तर मुलांनो आता आहे की नाही, आपल्याला काय पाहायचं आहे? नेम ऑफ द मटेरियल. इथं एक टेबल दिलेला आहे, तुम्ही आपल्या टेक्स्टबुक काढा, टेक्स्टबुक पुस्तक काढा, त्या पुस्तकचा पेज नंबर 40 करा. किती? पेज नंबर 40. ओके, त्या पेज नंबर 40 वर आपल्याला मटेरियलचे टाईप दिले. त्या पेज नंबर 40 वर आपल्याला आहे की नाही काही मटेरियल दिले. ओके, त्या मटेरियलचा टाईप, त्या मॅटरचा टाईप कोणता आहे आपल्याला ते सांगायचं. लक्षात घ्यावं, त्याचा केमिकल फॉर्म्युला सुद्धा आपल्याला सांगायचा आहे. ओके, वॉटरचा केमिकल फॉर्म्युला काय? H2O. कार्बनचा केमिकल फॉर्म्युला काय? C. ऑक्सिजनचा केमिकल फॉर्म्युला काय? O. एअरचा केमिकल फॉर्म्युला काय? N2+O2. हे O2 येते, आहे की नाही? ऑक्सिजनचा केमिकल फॉर्म्युला O2 येते, आहे की नाही? ॲल्युमिनियमचा केमिकल फॉर्म्युला येते Al. ब्रासचा केमिकल फॉर्म्युला येते कॉपर प्लस झिंक. कार्बन डायऑक्साईडचा केमिकल फॉर्म्युला येते CO2, आहे की नाही? तर हे झालं मटेरियलचं नाव. वॉटर एक मटेरियल झालं, कार्बन एक मटेरियल झालं, ऑक्सिजन मटेरियल. ओके, या मटेरियलचा फॉर्म्युला आहे इथं, आणि या मटेरियलचा टाईप सांगायचा आहे. टाईप म्हणजे कसं? ते सॉलिड आहे की लिक्विड आहे की गॅस. आता आपल्याला माहित आहे वॉटर म्हणजे पाणी, पाणी हे कसं आहे? लिक्विड आहे. कसं आहे? लिक्विड आहे. कार्बन कसं आहे? सॉलिड आहे. ऑक्सिजन कसं आहे? ऑक्सिजन गॅस, श्वास घेतो ना, गॅस आहे. एअर कसं आहे? एअर सुद्धा गॅस आहे. लक्षात घ्या. ॲल्युमिनियम तुम्ही ॲल्युमिनियम पाहिलं का? ॲल्युमिनियम, अरे तारं राहतात ना रे, वायरिंग तारं राहतात ना आपले, आहे की नाही? लाईनीचे खंबे राहतात ना, लाईनीचे खंबे, त्याच्यावर जे तारा असतात ना, ते ॲल्युमिनियमचे तारा असतात. मग ॲल्युमिनियम सॉलिड झालं ना. सॉलिड झालं ना. ब्रास म्हणजे काय? ते ब्रास म्हणजे पितळ, आहे की नाही? आपल्या घरी पितळाचे भांडे राहतात की नाही? पितळ रे, पितळाचे भांडे. ब्रास म्हणजे पितळ होते. काय होते? आपल्या घरी पितळाचे भांडे राहतात ना, कसे राहतात? सॉलिड राहतात ना, सॉलिड. त्याचं कंपोजिशन असते कॉपर आणि झिंक. हे Cu म्हणजे कॉपर प्लस झिंक. कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय? CO2. कार्बन डायऑक्साईड, आहे की नाही? हे नायट्रोजन गॅस आहे, हे ऑक्सिजन गॅस आहे. हे ॲल्युमिनियम, Al म्हणजे ॲल्युमिनियम. अरे हे काय आहेत रे सगळे? हे हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, ॲल्युमिनियम. कॉपर म्हणजे तांब, झिंक म्हणजे जस्त, कार्बन, ऑक्सिजन, हे काय सगळे? हे एलिमेंट होतं. हे काय होतं? एलिमेंट होतं, ॲटम होतं. हे काय सगळे? एलिमेंट, ॲटम आहेत. ओके, यांच्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, हे समजून घ्या. तर हे झालं पेज नंबर 40 वरचं आपलं टाईप ऑफ मॅटर. आपल्याला ओळखायचं होतं, त्यांचा फॉर्म्युला काय, ते मटेरियलचं नाव काय ऑलरेडी दिलेलं आहे. ओके, तर हे आपल्याला ओळखायचं होतं. चला हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके, तर आपण इथं आपलं फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर पूर्णतः संपवलेलं आहे. म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस. काय? सॉलिड, लिक्विड, गॅस. काय रे? सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. हे तिघ जण काय आहेत? हे तिघ जण आहेत फिजिकल टाईप ऑफ मॅटर. ओके, आता आपण पाहणार आहोत केमिकल टाईप और केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. केमिकल टाईप और केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. ओके, चला आता आपण पाहणार आहोत केमिकल टाईप और केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. ओके, काय पाहणार आहोत? केमिकल
टाइप और केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मैटर, केमिकल टाइप और केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मैटर, केमिकल टाइप और केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. पहा, केमिकल टाइप और केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर किती प्रकारचे असतात? 3 प्रकारचे. पहिला असते एलिमेंट, दुसरा असते कंपाऊंड्स. अरे मागच्या लेक्चरमध्ये हे शिकवलं होतं रे तुम्हाला, पहा मागचं लेक्चर एकदा पहा. तिसरा आहे मिक्सचर्स, एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर. आज आपण पाहणार आहोत एलिमेंट्स. ओके, झालं तर कंपाऊंड सुद्धा पाहू, असं काही नाही. ओके, पहा केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर मध्ये पहिलं काय आहे? एलिमेंट. ओके, आता मला एक गोष्ट सांगा, इथं आपण पहिलं घेणार आहोत एलिमेंट्स. एलिमेंट्स जर समजा आपण, तुम्ही लोखंड पाहिलं का? लोखंड आहे की ना, आपला गज पाहिला का? लोखंडाचा गज. ओके, ते काय आहे? लोखंडाचा गज म्हणजे काय? लोखंड म्हणजे काय? लोखंड हे एलिमेंट आहे बेटा, लोखंड हे एलिमेंट आहे. कार्बन म्हणजे काय? एलिमेंट आहे. ऑक्सिजन काय आहे? एलिमेंट आहे. आपलं लोखंड म्हणजे आयर्न. आयर्न म्हणजे काय रे? आयर्न म्हणजे लोखंड काय? एलिमेंट आहे. कार्बन काय? एलिमेंट आहे. ऑक्सिजन हे गॅस असला तरी ऑक्सिजन हा एक एलिमेंट आहे, लक्षात घ्या. ऑक्सिजन हा गॅस आहे, पण कसा? एलिमेंट आहे, तो एलिमेंटल गॅस आहे. समजलं ना? नायट्रोजन, मर्क्युरी म्हणजे माहिती आहे तुम्हाला? पारा ऐकलं का कधी? मर्क्युरी म्हणजे पारा, ऐक ना, पारा. हे सर्व काय आहेत बेटा? एलिमेंट आहेत. ओके, हे सर्व काय आहेत बेटा? एलिमेंट. आपलं लोखंड म्हणजे आयर्न म्हणतो ना आपण त्याला, आयर्न आहे ना. आयर्न रॉड मारला म्हणतो आपण त्याला, आयर्नचा आहे की ना, लोखंडाचा रॉड मारला म्हणतो. ओके, ते काय आहे बेटा? एलिमेंट आहे बेटा. ते काय आहे? एलिमेंट आहे. कार्बन काय आहे? एलिमेंट आहे. ऑक्सिजन काय? एलिमेंट आहे. नायट्रोजन काय? एलिमेंट आहे. मर्क्युरी म्हणजे काय? एलिमेंट आहे. असे आपल्या जगात किती एलिमेंट आहेत आजपर्यंत? 118 एलिमेंट आहेत. या जगात 118 एलिमेंट्स आहेत. ओके, मग हे 118 एलिमेंट्स कुठं असतात बेटा? हे 118 एलिमेंट्स आपल्या पृथ्वीवर आणि आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवती असलेल्या वातावरणात सापडतात. ओके, हे 118 एलिमेंट्स कुठे सापडतात बेटा? हे 118 एलिमेंट आपल्या जमिनीच्या मधात, म्हणजे आपल्या पृथ्वीमध्ये जमिनीच्या मधात आणि आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये सापडतात. कुठं सापडतात? आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये सापडतात 118 एलिमेंट. ओके, तर हे एलिमेंट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय, हे मी तुम्हाला आता सांगणार आहो. ओके, चला लक्षात घ्या. काही नाही, ओके, एलिमेंट्स म्हणजे द सबस्टन्स which is composed or made up of only one kind of atoms. The substance which is composed of or made up of only one type of atoms is known as element. Is known as element. ओके, या डेफिनेशनचा अर्थ काय? या डेफिनेशनचा अर्थ असा आहे की एलिमेंट म्हणजे असा सबस्टन्स असतो जो की फक्त एकाच प्रकारच्या ॲटमनी बनलेला असतो. जर समजा मी ऐक ना, हे असं काय घेतलं, हे लोखंडी रॉड, काय आयर्न रॉड म्हणजे लोखंडी रॉड, लोखंडी दांडू. आता मला सांगा,
हा आयर्न रॉड कशापासून बनलेला? अरे आपण ॲटम पाहिला ना, आपण इनसाइड द ॲटम चॅप्टर पाहिला की नाही? मी त्याच्यात तुम्हाला ॲटम म्हणजे काय सांगितलं होतं. ओके, मग जो हा आयर्न रॉड आहे, हा आयर्न रॉड कशापासून बनलेला आहे? आयर्न एलिमेंट. आयर्न रॉड म्हणजे काय रे? हा आयर्न रॉड म्हणजे आयर्न एलिमेंट. ओके, आयर्न एलिमेंटचाच रॉड आहे ना. मग हा जो आयर्न एलिमेंट आहे, हा आयर्न एलिमेंट कशाने बनलेला आहे? बारीक बारीक आयर्न ॲटम पासून बनला. अशा बारीक 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 असे असंख्य बारीक बारीक आयर्न ॲटम एकत्र येऊन असा मोठा आयर्न रॉड किंवा आयर्न एलिमेंट बनला की नाही? ओके, म्हणजे इथं फक्त कोण आता? आयर्न ॲटम. आयर्न ॲटम हे कोण आहे? हे सुद्धा आयर्न ॲटम आहे, हे सुद्धा आयर्न ॲटम आहे, हे सुद्धा आयर्न ॲटम आहे, हे सुद्धा आयर्न ॲटम. इथले सगळे काय आहेत? हे सगळे आयर्न ॲटम आहेत. हे सगळे काय आहेत? हे सगळे आयर्न ॲटम आहे. ओके, इथं ऑक्सिजन ॲटम सापडते का? नाही सापडत, कारण तो आयर्न एलिमेंट आहे बेटा. कारण तो आयर्न एलिमेंट आहे. इथं ऑक्सिजन ॲटम सापडते? नाही सापडत. इथं असा कॉपर ॲटम सापडते? नाही सापडत. तो आयर्न एलिमेंट आहे म्हणजे तिथं आयर्नचेच ॲटम असतील. असे करोडो लाखो आयर्नचे ॲटम एकत्र येऊन आयर्न एलिमेंट बनते. एक आयर्न एलिमेंट, एक तुकडा बनते, एक रॉड बनते. असं समजलं ना? त्याला एलिमेंट म्हणतात. म्हणजे फक्त एकाच टाईपचे ॲटम असतात. ओनली वन काइंड ऑफ ॲटम्स. एलिमेंट हा असा सबस्टन्स असतो जो की फक्त एकाच प्रकारच्या ॲटमनी मिळून बनलेला असतो. द सबस्टन्स विच इज मेड अप ऑफ ऑर composed of the substance which is made up of or composed of only one kind of atom is called as element. याला एलिमेंट म्हणतात. ओके, याला एलिमेंट म्हणतात. ओके, चला, हा झाला पहिला पॉइंट. हा झाला पहिला पॉइंट. मग एलिमेंटचं कन्स्टिट्यूएंट कोण असते? एलिमेंटचं कन्स्टिट्यूएंट असते त्या एलिमेंटचा ॲटम, म्हणजे तो स्वतःच. एलिमेंटचं कन्स्टिट्यूएंट असते त्या एलिमेंटचा ॲटम. ओके, द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऑफ एलिमेंट इज द कन्स्टिट्यूएंट सबस्टन्स ऑफ एलिमेंट इज ओनली वन. आहे की नाही? दुसरा पॉइंट काय? द कन्स्टिट्यूएंट सबस्टन्स एलिमेंट इज ओनली वन. Only one, and it is element itself. ओके, म्हणजे आयर्नचा एलिमेंट म्हणजे आयर्न ॲटम पासून बनलेला आयर्नचा एलिमेंट. कॉपरचा एलिमेंट म्हणजे कॉपर ॲटम पासून बनलेला कॉपरचा एलिमेंट. त्याच्यात दुसरं कोणी दिसते का? फक्त तोच दिसते. कॉपरचा एलिमेंट म्हणजे कॉपरचा एलिमेंट. आयर्नचा एलिमेंट म्हणजे आयर्नचा एलिमेंट, म्हणजे इटसेल्फ, ते स्वतःच. ओके, ते स्वतःच. आहे की नाही? तिसरा पॉइंट काय सांगते बेटा? ऑल द ॲटम्स ऑफ एन एलिमेंट्स आर अलाइक. ऑल द ॲटम्स ऑफ एन एलिमेंट्स आर अलाइक. All the atoms of an elements are alike. म्हणजे एकसारखे. अरे जर समजा मी आयर्न एलिमेंट घेतला, हे बघा, हा समजा एक गजाचा तुकडा आहे. हे मार्कर म्हणजे काय आहे? गजाचा तुकडा, म्हणजे आयर्न एलिमेंट आहे. कशापासून बनला? आयर्न, बारीक 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 आयर्न ॲटम पासून बनला. मग याच्यातले सर्व आयर्न ॲटम कसे राहतील? सारखे राहतील की रे? एकसारखे राहतील ना. म्हणजे अलाइक. अलाइक म्हणजे एकसारखे. ऑल द ॲटम्स ऑफ एन एलिमेंट आर अलाइक. एकसारखे राहतील ना. आहे की नाही? वेगळे थोडी राहतील. आहे की नाही? एकसारखेच राहतील ना. एलिमेंटचे सगळे ॲटम एकसारखे राहतील ना, कारण तशाच ॲटमनं मिळून एक 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 ॲटम मिळून एलिमेंट बनला ना. समजायला की नाही? ओके, पहा, लक्षात घ्या. चौथा पॉईंट काय सांगते बेटा? चौथा पॉईंट सांगते all the atoms in a molecule of an element are alike and joined by each other. All the atoms in an element, पहा, all the atoms. अरे एलिमेंट कशापासून बनलेला? अरे बारीक 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 ॲटम पासून बनलेला आहे. ठीक ना? बारीक बारीक ॲटम पासून बनलेला आहे. मग
ते ॲटम एकूण एकाला जॉईंट राहतील. ते ॲटम, हा एक ॲटम आहे, हा दुसरा ॲटम आहे, हा तिसरा ॲटम आहे, हा चौथा ॲटम आहे, हे पाचवा ॲटम आहे, हे सहावा ॲटम आहे, हे सगळे ॲटम एकूण एकाला जॉईंट राहतील. असे एकूण एकाला जॉईंट राहतील, एकूण एकाला जॉईंट राहतील. कशामुळे? बॉन्डमुळे. कशामुळे? हे बॉन्ड आहे, बॉन्ड आहे. हे काय? बॉन्ड. म्हणजे एका ॲटमला दुसऱ्या ॲटमशी जोडून ठेवायचं काम कोण करते? हा बॉन्ड. हा बॉन्ड. म्हणजे एलिमेंटमध्ये सर्व ॲटम एकूण एकाला कशाशी जोडून राहतात? बॉन्डमुळे जोडून असतात. पहा लक्षात घ्या. ऑल द ॲटम्स इन ॲन एलिमेंट, ऑल द ॲटम्स इन ॲन elements are joined to each other, joined, joined, joined to each other by bond. ओके, बाय बॉन्ड किंवा केमिकल बॉन्ड म्हणतो. काय? केमिकल, यालाच काय म्हणतात? बॉन्ड किंवा केमिकल बॉन्ड. बॉन्ड किंवा केमिकल बॉन्ड आहे की नाही? लक्षात घ्या. एका एलिमेंटमध्ये, लक्षात घ्या, एका एलिमेंटमध्ये बारीक बारीक करोडो ॲटम राहतात, असंख्य ॲटम राहतात. ते सगळे ॲटम एकूण एकाला जॉईंट असतील ना, कशामुळे? केमिकल बॉन्डमुळे जॉईंट असतात. ते सर्व ॲटम एकूण एकाला केमिकल बॉन्डमुळे जॉईंट राहतात रे. ते सर्व ॲटम एकूण एकाला केमिकल बॉन्डमुळे जॉईंट असतात. ओके, आता लक्षात घ्या. आता लक्षात घ्या. ओके, आता लक्षात घ्या. ॲटम्स, आता एलिमेंट कशापासून बनते? ॲटम. मग वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम्स सुद्धा काय राहतात? वेगवेगळे. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. काय? ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. लक्षात घ्या. वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम सुद्धा कसे असतात? वेगवेगळे. वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम सुद्धा कसे असतात? वेगवेगळे. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट आर डिफरंट. ओके, कसं काय? अरे समजा आपण कॉपर एलिमेंट घेतला तर त्याचे कॉपर ॲटम राहतील ना. आपण आयर्न एलिमेंट घेतला, लोखंड एलिमेंट, त्याचे लोखंडाचे ॲटम राहतील ना, आयर्न ॲटम बारीक बारीक. आपण कार्बन एलिमेंट घेतला तर त्याचे बारीक बारीक कार्बनचे ॲटम असतील ना. म्हणजे वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम सुद्धा कसे असतात? वेगवेगळेच असतील ना. ओके, वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम कसे असतील? वेगवेगळेच असतील. ओके, त्यात काही डाऊट आहे का? नाही. तर हे झालं बेटा एलिमेंट बद्दल माहिती. हे झालं बेटा एलिमेंट बद्दल माहिती. पहा, मॅटरचे दोन क्लासिफिकेशन, फिजिकल क्लासिफिकेशन आणि केमिकल क्लासिफिकेशन. फिजिकल क्लासिफिकेशन 3 प्रकारचं, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. केमिकल क्लासिफिकेशन 3 प्रकारचं, एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर. तर याच्यातलं पहिलं कोणतं पाहिलं? केमिकल मधलं एलिमेंट, हे पहिलं आपण पाहिलं. आता आपण पाहतो एलिमेंटचे टाईप. बेटा एलिमेंटचे सुद्धा टाईप असतात. एलिमेंटचे सुद्धा टाईप असतात. पहा लक्षात घ्या. हे एलिमेंट्सचे पॉईंट झाले, लिहिले व्यवस्थित. आता एलिमेंट्सचे सुद्धा टाईप असतात. तुम्ही हे नोट करा, मी मोडतो. लक्षात घ्या, नोट करा रे, पटकन नोट करा. हे तुम्ही हे व्यवस्थित पटकन नोट करा, मी मोडायलो. ऐक नाही. पहा लक्षात घ्या. पहा असं पदचं बटन दाबा आणि नोट करा. पहा लक्षात घ्या. एलिमेंट्स आर ऑल्सो डिवायडेड इंटू 3 टाइप्स. एलिमेंट्स आर ऑल्सो further divided into 3 main types. 3 types. 3 types. ओके, मग एलिमेंट्सचे 3 टाइप कोणते? एलिमेंट्सचे 3 टाइप असते ना. मेटल्स, काय? दुसरं नॉन मेटल्स, तिसरं
मेटॅलॉइड्स काय? ओके, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. लक्षात घ्या रे, एलिमेंट्स आर ऑल्सो डिवायडेड इंटू फर्दर 3 टाइप्स. मेटल्स, मेटल्स म्हणजे धातू. हा सर, आत्ता आम्हाला समजलं आहे की नाही? आत्ता आम्हाला समजलं म्हणा, आहे ना? कारण मेटल म्हणजे धातू. धातू हा शब्द आपण आपल्या जीवनात ऐकलेला आहे. नॉन मेटल म्हणजे का? अधातू, धातू, आहे की नाही? मेटॅलॉइड्स म्हणजे काय? मेटॅलॉइड्स म्हणजे काय? धातू तूप. मेटॅलॉइड्स म्हणजे धातू तूप, धातू तूप, आहे की नाही? मेटॅलॉइड्स म्हणजे धातू तूप, आहे की नाही? मेटल्स म्हणजे धातू, नॉन मेटल्स म्हणजे अधातू, मेटॅलॉइड्स म्हणजे धातू तूप, आहे की नाही? आपल्याला मेटल बद्दल पॉइंट्स पाहायचे नाही, नॉन मेटल्स बद्दल पॉइंट पाहायचे नाही, मेटॅलॉइड बद्दल पॉइंट पाहायचे नाही. आपल्याला या तिघाबद्दलही कुठलेही पॉइंट्स पाहायचे नाही. आपल्या सिलेबसला फक्त एलिमेंट्स बद्दलच पॉइंट आहे. आपल्याला फक्त यांचे एक्झाम्पल पाहायचे आहेत. आपल्याला काय पाहायचे आहेत? आपल्याला फक्त यांचे एक्झाम्पल्स पाहायचे आहेत. आता मेटल्सचे एक्झाम्पल कोणते बेटा? मेटलचे आपले, आहे की नाही? आयर्न मेटल. अरे लोखंड हे धातू आहे ना, लोखंड हे धातू आहे, लोखंड हे धातू आहे. आणि धातू हे काय आहे? एलिमेंट आहे. लक्षात घ्या, लोखंड हे धातू आहे. ओके, लोखंड हे धातू आहे म्हणजे मेटल आहे. आयर्न हे मेटल आहे आणि मेटल हे एलिमेंट आहे. समजलं की नाही? कॉपर, कॉपर. आयर्न म्हणजे काय? लोखंड. कॉपर म्हणजे काय? तांब. कॉपर म्हणजे तांब. झिंक, झिंक म्हणजे काय? जस्त. झिंक म्हणजे काय? जस्त, आहे की नाही? धातू. याचे एक्झाम्पल कोणते? नॉन मेटलचे एक्झाम्पल कार्बन. नॉन मेटलचे एक्झाम्पल कोणते? कार्बन, ऑक्सिजन. लक्षात घ्या, ऑक्सिजन हा नॉन मेटल एलिमेंट आहे. ऑक्सिजन हा नॉन मेटल एलिमेंट आहे. ऑक्सिजन हा नॉन मेटल एलिमेंट आहे. नायट्रोजन. ओके, मेटॅलॉइड्स म्हणजे कोण रे? सिलिकॉन, जर्मेनियम, आहे की नाही? मेटॅलॉइड्सचे एक्झाम्पल कोणते? आता सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक. ओके, सिलिकॉन